की सगळ्या मुली आहेत, आम्ही खेळतोय, मज्जा करतोय, ती माझी गावाकडची एक आठवण. खूप छान वाटलं मला. ठाणेकर नेहमी, मुंबईकर ही मला पूर्ण सगळे सपोर्ट करत असतात, सर्व प्रेक्षक वर्ग. आज ठाण्यात येऊन मला खूप छान वाटतंय आणि रंग खेळून खूप छान वाटतंय. सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तरुणांचा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता. आपण येणार मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळते. काय झालं तरुण? अरे वा, मला हे नेहमी आवडत असतं. आज सध्या महिला वर्गांचा प्रतिसाद मला खूप छान मिळतोय आणि आजही तुम्ही बघितली तर खूप छान प्रेक्षक वर्ग अफाट गर्दीने आले होते. तर खूप छान वाटलं मला त्यांचं प्रेम बघून आणि जो त्यांनी मज्जा केली आहे आणि मी त्यांच्यासोबत मज्जा केली आहे. खूप छान वाटलं खूप. आणि मी अभिजित दादा पवार यांचं मनापासून आभार मानते. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले आणि सर्व प्रेक्षकांना भेटू शकले. प्रामुख्याने नैसर्गिक रंगाचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला गेला, त्यामुळे नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. आता वर्षातून एकदा येणारा सण आहे, तर एन्जॉय केले एक दिवस तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी खूप छान एन्जॉय करा. मी कधी होळी रंगपंचमी मी कधी खेळत नाही, फोटोशूट साठी असतं. आज मी खेळले तर मला खूप छान वाटलं, मज्जा आली. आज रंगपंचमी निमित्त काय एक आठवण सांगशील तुझ्या आयुष्यातली जी रंगपंचमीशी निगडीत आहे? लहानपणातली माझ्या गावाकडची आठवण आहे. मी खानदेशची आठवण सांगते की सगळ्या मुली आहेत, आम्ही खेळतोय, मज्जा करतोय, ती माझी गावाकडची एक आठवण आहे. पण पुण्यात आल्यावर मला नाही वाटत की मी खेळली असेल, पण गावाकडच्या खूप आठवणी आहेत. थँक्यू सो मच. आणि जितेंद्र दादा आव्हाड यांचंही मनापासून आभार मानते. धन्यवाद. बाय 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 बाय. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.